everyone. In the previous video, we have started the 16th chapter of grammar sentence, and in that we have learned what is sentence. Now in this video, we are going to learn what is question. किंवा प्रश्न म्हणजे काय. For that, open page number 67 of your textbook. Now let us see. Some sentences are used for asking something. काही जे sentences आहे ते काहीतरी विचारण्यासाठी asking something म्हणजे काही विचारण्यासाठी यूज केले जातात. They are called questions. तर अशा सेंटेन्सला काय म्हणायचं? Questions किंवा प्रश्न. We end a question with a question mark. आणि जसं आपण सेंटेन्समध्ये लास्टला फुल स्टॉप होतं तसं क्वेश्चनच्या लास्टला काय राहतो? क्वेश्चन मार्क लाईक दिस. क्वेश्चन्स युजली बिगिन विथ द क्वेश्चन वर्ड्स. आणि क्वेश्चन जे आहे ते कशाने बिगिन म्हणजे काय? सुरुवात कशाने होते? तर क्वेश्चन वर्डनी होते. विच आर द क्वेश्चन वर्ड्स? दे आर व्हॉट, हू, वाय, फेअर, फेन, फिच, हाऊ एक्सेट्रा. आणि अशा प्रकारचे जे वर्ड्स आहे WH वर्ड्स किंवा व टाईप वर्ड्स यांनी काय कशाची सुरुवात होते? क्वेश्चनची सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. आता व्हॉट म्हणजे काय? तुझं नाव काय आहे? देन सेकंड, हू इज दॅट मॅन. हू म्हणजे काय? तो माणूस कोण आहे? वाय आर यू लेट. वाय म्हणजे का? तुला उशीर का झाला? वेअर आर यू गोईंग. वेअर म्हणजे कुठे, तू कुठे जात आहेस? व्हेन विल द मूव्ही बिगिन. व्हेन म्हणजे कधी, मूव्ही म्हणजे पिक्चर कधी चालू होणार? व्हिच बॅग इज युअर्स. व्हिच म्हणजे कोणती, तुझी कोणती बॅग आहे या दोनपैकी? हाऊ ओल्ड आर यू. आणि तुझं वय किती आहे किंवा तू किती वर्षाची आहेस. अशा प्रकारे हे काय आहे? क्वेश्चन वर्ड्स आहे आणि यांनी आपण काय करू शकतो? वी कॅन आस्क द क्वेश्चन्स. ओके. They can also begin with the did, can, are, is, will, may, have, has, etc. आणि क्वेश्चन्स आणखीन हे जे हेल्पिंग वर्ब दिसत आहे आपल्याला यांनी सुद्धा आपण क्वेश्चनची जी सुरुवात आहे ती करू शकतो. बघा, डिड यू टेक माय बुक म्हणजे तू माझे पुस्तक घेतले का? कॅन यू स्विम म्हणजे तुला स्विमिंग करता येते का किंवा तू स्विमिंग करू शकते का? आर यू कमिंग टू द पार्टी. तू पार्टीला येत आहेस का? इज दिस युअर हाऊस. हे तुझे घर आहे का? विल यू हेल्प मी. तू माझी मदत करणार का? मे आय सीट हिअर. मी इथे बसू का? तर अशा प्रकारे ह्या हेल्पिंग वर्ड्सचा यूज करून सुद्धा आपण काय तयार करू शकतो? क्वेश्चन्स तयार करू शकतो. सो इन दिस वे वी हॅव लर्न द क्वेश्चन वर्ड्स. Let us solve the exercise B. Match the words in column A with those in the column B to make sentence. आपल्याला मॅच द पेअर्स करायचे आहे. आपल्याला कंप्लीट सेंटेन्स किंवा क्वेश्चन तयार करायचे आहेत. 1 नंबर, समा इट्स कॉर्नफ्लेक्स फॉर ब्रेकफास्ट. सो जॉइन लाईक दिस. सेकंड, वी लाईट ऑइल लॅम्प्स ऑन दिवाळी. देन थर्ड, द क्लोथ्स गेट वेट in the rain. Have you seen the red fort? Then the tiger is our national animal. There are 7 days in a week. May I please borrow your eraser? We do not have school on Sundays. Some children are always late. Does this book belongs to you? So in this way you have to complete this exercise in your textbook. So complete your homework in your textbook. Okay then, bye.